जून 2021ची गोष्ट आहे. तर आमचा एक फ्लॅट आहे प्राईड पॅनोरामा, म्हणजे एसेनेपती बापट रोड. मोठा फ्लॅट आहे, 10व्या मजल्यावर आहे. 4 BHK फ्लॅट आहे. पण त्यावेळेला मला अजून असं वाटलं की आमची दोघांची वय पाहता की तिथं मी, माझा मुलगा, सून, दोन्ही नातू आम्ही सगळे होतो. पण असं वाटलं की जरा थोडंसं निवांत आणि एकांत असं असावं, कारण की आम्हाला ध्यानधारणा, उपासना, मेडिटेशन याची खूप इच्छा असते. जून 2021मध्ये असं मला वाटलं की आपण एखादा फ्लॅट पाहावा. तर जूनपासून मी शोधायला सुरुवात केली. जून, जुलै असं 2-3 महिने मी आपले फ्लॅट्स शोधले. मग या भागामध्ये अजून 2-3 बिल्डर आहेत, मोठे नामांकित बिल्डर आहेत. आणि मी चौकशी खूप केली, कारण की मी थोडा चिकित्सक आहे. मी चौकशी केली खूप, आणि त्यांचे रेट्स पण पाहिले, क्वालिटी पण पाहिली, आणि त्यांचे जे सेल्स मॅनेजर होते त्यांची मार्केटिंग करण्याची पद्धत किंवा काय सगळ्या गोष्टी पाहिल्या मी. मला 3 BHK पाहिजे, 5वा शेवटचा मजला पाहिजे, आणि हवेशीर पाहिजे, सगळ्या बाजूनी हवा यायला पाहिजे, उजेड भरपूर पाहिजे. मग त्याला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि वास्तूप्रमाणे वास्तू ते फिट झालं पाहिजे. त्रिशा बिल्डर ही एक प्रॉपर्टी मी बघितली, बाकी अजून 5 बघितले. ह्याच भागात जवळपासच्या भागा 1 किलोमीटरच्या भागामध्ये बघितल्या. त्यातल्या त्यात मला ही बिल्डिंग खूप आवडली. टाईल्स बघितल्या, साईडच्या भिंती बघितल्या, कॉर्नर्स बघितले, खूप काही गोष्टी बघितल्या. बाथरूम बघितले, बाथरूममधल्या फिटिंग्स बघितल्या, WC कसं आहे, टॉयलेट कसं केलं आहे, टॉयलेटमध्ये फरशी, ग्लास, आरसा किंवा काय जे काय असेल ते सगळं मी पाहिलं. तर मला हे आवडलं खूप, की बाबा हे आम्हाला असं करून देतील. आणि बाकीच्या लोकांचं पण बघितलं, म्हणजे 2-3 बिल्डर अजून आहेत मोठे नामांकित, त्यांचं पण मी पाहिलं. पण त्यांचे रेट्स जे आहेत ना, फार हाई असे वाटले मला. रेट हाई वाटले. तर त्या मानाने मला हे रेट पण माझ्या बजेटमध्ये बसणारं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, स्क्वेअर फूट किती बाबा, ह्या एवढे रुपये स्क्वेअर फूट. तर ह्यांचा अजून 2 बिल्डर समजा धरून चला, तर त्यांचे जास्त होते. त्या मानाने ह्यांचा 3 नंबर, म्हणजे रेटमध्ये 3 नंबर होता, आणि क्वालिटीमध्ये जास्त फरक नव्हता. म्हणजे फर्स्ट बिल्डर, सेकंड बिल्डर, थर्ड बिल्डर जर आपण असं पाहिलं किंवा ही नामांकित, तर क्वालिटीमध्ये जास्त काही फरक नव्हता. पण रेटमध्ये खूप फरक होता, पण क्वालिटीमध्ये फरक नव्हता. निवडल्यानंतर मग मला मी ज्यावेळेला हे सगळं बांधकाम सुरू झाल्यानंतर मग आम्हाला ते दाखवण्यात झालं की तुम्हाला टाईल्समध्ये चॉईस आहे, भिंतीच्या टाईल्समध्ये चॉईस आहे, फ्लोरिंगच्या टाईल्समध्ये चॉईस आहे, किचनच्या टाईल्समध्ये चॉईस आहे. आम्हाला त्यांनी दाखवलं ते. आणि किचनमधल्या टाईल्स मला थोडं त्यांच्या पसंत नाही पडलं, तर मी त्यांना अजून एक ऑप्शन दिलं. त्यांनी मला ते करून दिलं सगळं तसंच. व्यवहाराच्या बाबतीत म्हटलं तर व्यवहारात मला कुठेही प्रॉब्लेम आला नाही. कुठेही मला असं नाही बाबा घात आपण बाबा पैसे आत्ताच द्या आणि तेव्हाच द्या, काही नाही. मी त्यांना सांगितलं बाबा मी ह्या तारखेपर्यंत पैसे देईल, ह्या तारखेपर्यंत मला फोन करायचा नाही. आणि मी व्यवहाराला फार चोख आहे. आणि ज्या तारखेला मी सांगितले त्या तारखेला त्यांना मी पैसे दिले. त्याच्या आधी मला तगादा पण केला नाही. कधी देणार, काय देणार, कसं करणार, काय करणार, काही नाही त्यांनी. नेहमी मी ज्यावेळेला ऑफिसमध्ये जायचो, तर ऑफिसमध्ये जी लोकं होती, म्हणजे ते मालक असतील आणि अजून त्यांचे पार्टनर्स असतील, तर त्यांचं बोलणं खूप चांगलं होतं. म्हणजे अगदी बोलण्यामध्ये गोडवा, आणि आपल्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं. म्हणजे ही नाही होणार, ते नाही होणार असं नाही. हेही होईल तुमचं, हे होईल, हे होईल, ते होईल. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, अशा नाही की बा फार मोठ्या गोष्टी. तुम्ही 10 लाईट लावलेत ना, मला 12 लाईट्स पाहिजे, ठीक आहे 2 लाईट तुमचे ॲडिशनल करून देऊ. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीबद्दल मला कम्फर्टेबल त्यांनी मला दिलं. टेरेसवर मी त्यांना सांगितलं मला एक लोटस टँक पाहिजे, त्यांनी मला लगेच बांधून दिला. म्हणजे माझ्या पद्धतीने सगळं ते लोटस टँक माझा रेडी करून दिला. तर एकंदरीत मला खूप चांगला अनुभव आला, आणि मी खुश आहे म्हणजे या ठिकाणी येऊन. आणि ते फिनिशिंग जे आहे ना, फिनिशिंग त्यांनी खूप छान केलं.